नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो आपण जी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्सची सिरीज सुरू केलेली आहे त्यातील आजचा आपला हा 9वा चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये आपण 11th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 9 दॅट इज एलिमेंट्स ऑफ ग्रुप्स 13, 14 अँड 15 याच्यामधले असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्ही स्किप करू शकता, कोणते खूप महत्त्वाचे आहेत हे सगळं आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण आपल्या चॅनलवरती जे काही व्हिडिओज अपलोड करतो त्याच्यामागे थोडंफार ॲनालिसिस केलेलं असतं, बरेचसे पेपर्स पाहिलेले असतात आणि मगच ते क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. सो लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये जो भाग आहे तो तुम्हाला एक्झाममध्ये डिरेक्टली नाही विचारला जात, कारण हे खूप बेसिक नॉलेज आहे की एस ब्लॉकमध्ये कोणते ग्रुप्स येतात, पीमध्ये कुठले येतात, डीमध्ये कुठले येतात, जे तुम्ही 10th पासून शिकताय. ठीक आहे, आणि इन केस तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही रीड करू शकता. दुसरी गोष्ट, आता आपण 13, 14 आणि 15 ग्रुप पाहतोय. सो प्रत्येक ग्रुपमधले एलिमेंट्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. हे तुम्हाला थोडेफार पाठ करावे लागतील, कारण कधी कधी तुम्हाला डिरेक्टली एलिमेंट दिला जातो, त्याचा ॲटॉमिक नंबर दिला जातो, कधी कधी नाही दिला जात आणि तुम्हाला सांगितलं जातं की इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा. ठीक आहे, सो त्या केसमध्ये जर ॲटॉमिक नंबर दिला नसेल तर तुम्हाला तो माहिती असला पाहिजे, आणि म्हणून तुम्हाला एलिमेंट्स आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर्स बाय हार्ट करायचे आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तर तुम्हाला इथे पाहायला मिळतच आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहायला विचारलं जातं एका मार्कासाठी. असे तुम्हाला 3 क्वेश्चन मर्ज करून किंवा 2 क्वेश्चन मर्ज करून दिले जाऊ शकतात 2 किंवा 3 मार्कांना. ठीक आहे, सो हा महत्त्वाचा भाग आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट असे जे क्वेश्चन्स असतात तर हे पण तुम्हाला एकतर हे पॅटर्न कसे बदलतात बघा. एकतर तुम्हाला 4 असे हे दिले जातील, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये 4 ऑप्शन्स दिले जातील. त्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये कधी ॲल्युमिनियम पुढे असेल, कधी मागे असेल, असं तुम्हाला अरेंजमेंट दिली जाईल. आणि तुम्हाला जी प्रॉपर अरेंजमेंट आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ आयोनिक रेडियाय तर ती ओळखायची असेल. ठीक आहे, सो तुम्हाला लिहायला वगैरे नाही येणार, तुम्हाला फक्त करेक्ट ऑर्डर कुठली आहे ती 4 ऑप्शन्समधून ओळखायला येणार आहे. ठीक आहे, सो तुम्ही हे सोल्युशन नाही केलं तरी पण चालेल, फक्त एक ऑर्डर लक्षात ठेवा, आणि ऑर्डर लक्षात ठेवण्यासाठी हे रीड केलं तरी पण चालेल. हे तुम्हाला गिव्ह द रिझन्समध्ये क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळे हा करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी तुम्हाला ट्रेंड पाहायला मिळतो आहे की फिजिकल प्रॉपर्टीचा ट्रेंड कसा आहे. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं की या व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नसते, याचा काहीही उपयोग तुम्हाला एक्झाममध्ये होणार नाही. मग नेमकं काय लक्षात ठेवायचं, तर फक्त हे लक्षात ठेवा की जेव्हा आपण ग्रुप नंबर 13मध्ये डाऊन द ग्रुप जातो आहे तेव्हा ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो आहे, ॲटॉमिक मास पण इन्क्रीज होतं आहे, ॲटॉमिक रेडियस पण इन्क्रीज होतं आहे, आयोनिक रेडियस पण इन्क्रीज होतं आहे, आयोनायझेशन एन्थॅल्पी डाऊन द ग्रुप डिक्रीज होते आहे. सो बेसिकली हे जे तुम्हाला इथे पाहायला मिळते, डेन्सिटी डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते, मेल्टिंग पॉईंट डिक्रीज होत आहे, आणि ते काही एक्सेप्शन्स पण पाहायला मिळतात, बॉइलिंग पॉईंट डाऊन द ग्रुप डिक्रीज होतो आहे. सो बेसिकली हे तुम्हाला फक्त ट्रेंड लक्षात ठेवायचं आहे, व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या नाही आहेत. ठीक आहे, सो फक्त काय डिक्रीज होतं आणि काय इन्क्रीज होतं हेच फक्त लिहायचं आहे. जर तुम्हाला एखाद्या वेळेस ट्रेंड्स ऑफ ग्रुप नंबर 13 किंवा ट्रेंड्स ऑफ ग्रुप नंबर 14 असं लिहायला आलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू लिहायची नाही आहे, फक्त ते डाऊन द ग्रुप इन्क्रीज होतं की डिक्रीज होतं एवढंच फक्त मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, सो यापैकी तुम्ही कोणतेही 4 पॉईंट्स लक्षात ठेवू शकता. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी घ्या, आयोनिक रेडियस घ्या, अजून जे काही तुम्हाला कुठलेही 4 पॉईंट्स हवे असतील, डेन्सिटी, मेल्टिंग, बॉइलिंग पॉईंट, तुम्ही काहीही घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता इथे अगेन तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. हा एकदा रीड करा, तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. एक्झामसाठी हा क्वेश्चन नाही केला तरी पण चालेल. सिमिलरली ग्रुप नंबर 14साठी पण तुम्हाला हेच करायचं आहे. काय डिक्रीज होतं आहे, काय इन्क्रीज होतं आहे एवढंच पाहायचं आहे. व्हॅल्यूज अजिबात लक्षात ठेवायची गरज नाही आहे. ठीक आहे, फक्त तुम्हाला एक ट्रेंड तुम्ही हवा तर या रिकाम्या जागेमध्ये ते लिहून काढा की काय इन्क्रीज होते, काय डिक्रीज होतं आहे, आणि तेवढंच फक्त करायचं आहे सिमिलरली फॉर ग्रुप नंबर 15. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप नंबर 13, 14 आणि 15. सगळ्यात पहिल्यांदा आहे ऑक्सिडेशन स्टेट. तर आता तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट पाहायला मिळते, तर फक्त ऑक्सिडेशन स्टेटचा नंबर लक्षात ठेवा, कारण कधी कधी मेटल ऑक्साईड्स तुम्हाला फाइंड आउट करायला विचारले जातात. सो दॅट्स वाय. नेक्स्ट हे तुम्हाला गिव्ह द रिझनमध्ये येऊ शकतं. इवन MCQजमध्ये पण तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतात की कोणतं मोर स्टेबल आहे, किंवा करेक्ट स्टेटमेंट ओळखा, इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखा. तुम्ही जर JEE किंवा नीट देणार असाल, इवन MST CET पण, तर त्याच्यामध्ये पण हे क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, सो बॉन्डिंग इन कंपाऊंड्स ऑफ ग्रुप नंबर 13 हे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप दिस टॉपिक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स एअर ऑर ऑक्सिजन. याच्यामध्ये तुम्हाला अगेन हे पण स्किप केलं तरी पण चालेल, हे तुम्ही पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे, इथे मात्र तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण ऑक्साईड्स बनवतो आहे, ठीक आहे, ग्रुप नंबर 13चे, ग्रुप नंबर 14चे आणि ग्रुप नंबर 15चे, तर वरचं जे काही नेचर आहे, म्हणजे पहिला जो काही एलिमेंट आहे तो मोस्टली ॲसिडिक आहे. पहिला, दुसरा, इथे पहिले 3 आहेत, इथे पहिले 2 आहेत, मधले ॲम्फोटेरिक येत आहेत, खालचे बेसिक येत आहेत. सो तुम्हाला हा जो ट्रेंड आहे किंवा हे जे नेचर आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. सो हा टेबल महत्त्वाचं आहे. तुम्हाला असे खूप सारे ऑक्साईड्स दिले जातील आणि यांना असं येऊ शकतं की क्लासिफाय करा डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ दी ऑक्साईड्स. मेटल ऑक्साईड
ऑक्साईड्स किंवा नॉन मेटल ऑक्साईड्स. सो असं तुम्हाला क्वेश्चन दिला जाईल. खूप सारे याच्यामधले एक्झाम्पल्स दिले जातील. यातलेच दिले जाणार, बाहेरचं येणार नाही ऑब्व्हियसली. सो यातलंच तुम्हाला ॲसिडिक कुठला आहे, ॲम्फोटेरिक कुठला आहे, बेसिक कुठला आहे हे तुम्हाला क्लासिफाय करायला विचारलं जाईल. सो हा टेबल महत्त्वाचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ वॉटर. रिॲक्शन विथ वॉटर करायची गरज नाही आहे. तुम्ही इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप करू शकता. हॅलोजन पण स्किप करू शकता. जर तुम्ही वरचे काही टॉपिक स्किप करताय तर फक्त हे तेवढं नक्की करा, कारण असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये नक्की विचारले जातात कोणत्याही फॉर्ममध्ये. सो हे जे क्वेश्चन्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत की जी जर्मेनियम क्लोराईड इज मोर स्टेबल दॅन जर्मेनियम क्लोराईड म्हणजे Cl2 आणि PbCl2 इज मोर स्टेबल दॅन PbCl4 असं का, म्हणजे याच्या मागचं रिझन काय आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट अगेन हे पण क्वेश्चन्स हे खूप इझी आहेत. तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि इव्हन तुम्ही ह्यामधलं न रीड करता एवढे केलं तरी पण चालू शकतं. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय कॅटनेशन. हा क्वेश्चन येतो एक्सप्लेन द टर्ममध्ये. सो याचं डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे, एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे, कार्बन कशा पद्धतीने कॅटनेशन दाखवतं यासाठी. हे करायची गरज नाही आहे. पण कॅटनेशन फॉर्मिंगची जी काही कॅपॅसिटी ऑर्डर आहे, म्हणजे कोण जास्त कॅटनेशन दाखवतं. फॉर एक्झाम्पल कार्बन जास्त आहे, मग सिलिकॉन आहे, मग जर्मॅनियम आहे. हे तुम्हाला MCQजमध्ये विचारलं जातं. सगळ्या एक्झाम्समध्ये, सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये, तुमच्या कॉलेजेसमध्ये सगळ्यामध्ये हे येऊ शकतं. या व्हॅल्यूज नाही लक्षात ठेवल्या तरी पण चालतील, पण हा ट्रेंड किंवा ही ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आहे अगेन व्हॉट इज मीन बाय ॲलोट्रॉपी. एक्सप्लेन द टर्ममध्ये एक्झाममध्ये विचारलं जातं. नेक्स्ट आहे ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बनचे फक्त तुम्हाला काय म्हणूया आपण नावं लिहायला येऊ शकतात. नेम द फॉलोविंगमध्ये ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, मग तुम्हाला डायमंड, ग्रेफाईट, बकमिन्स्टर फ्लोरीन जे पण तुम्हाला आठवेल ते लिहायचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे डायमंडबद्दल कॅरेक्टरिस्टिक्स येऊ शकतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डायमंड किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. सो त्या केसमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की डायमंडचं मेल्टिंग पॉईंट हाय आहे, जे पण आहे ते. ठीक आहे. सिमिलरली फॉर ग्रेफाईटसाठी लिहू शकता. फक्त 1-2-3च करून ठेवा, जास्त करायची गरज नाही आहे. 2-3 कॅरेक्टरिस्टिक्स ग्रेफाईटचे, 2-3 डायमंडचे आणि 2-3 बकमिन्स्टर फ्लोरीनचे. ठीक आहे. नेक्स्ट आहे कार्बन नॅनो ट्यूब्स. तुम्ही स्किप करू शकता. ग्राफिन पण स्किप करू शकता. हां, ॲलोट्रॉप्स ऑफ फॉस्फरस हे अगेन महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये येलो फॉस्फरस आणि आपला जो रेड फॉस्फरस आहे यांच्यामधला डिफरन्स लिहायला येतो. सो तुम्हाला या ठिकाणी पॉईंट्स पाहायला मिळतात. हे जे 4-5 पॉईंट्स आहेत एवढंच डिफरन्ससाठी करायचं आहे. स्ट्रक्चर वगैरे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, पण तुम्हाला डिफरन्स करायचा आहे. डिफरन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी वगैरे विचारला जातो. ओके. नेक्स्ट आहे मॉलिक्युलर स्ट्रक्चर. ओके. सो तुम्हाला हे स्ट्रक्चर्स ड्रॉ करायला येतात, कारण हे थोडेसे वेगळे आहेत किंवा हटके आहेत असं आपण म्हणूया. इवन तुम्हाला नीटमध्ये जर तुम्ही काही पेपर्स पाहिले असतील तर ह्याच्यामधले म्हणजे ॲक्युरेट जे स्ट्रक्चर्स आहेत तर ते आयडेंटिफाय करा, करेक्ट स्ट्रक्चर्स आयडेंटिफाय करा, असे पण काही क्वेश्चन्स आहेत. त्यासोबतच हे कोणतं हायब्रिडायझेशन शो करतात, sp2 आहे, sp3 आहे, sp आहे, जे काय आहे ते. सो बेसिकली त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येतात. सो तुम्हाला हे करायचं आहे. BCl3 पण असेल किंवा ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड असेल, दोघांचं पण तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट आहे ऑर्थो बोरिक ॲसिड किंवा बोरिक ॲसिडचं हे स्ट्रक्चर करायची गरज नाही आहे. सो तुम्ही स्ट्रक्चर स्किप करू शकता फॉर युअर स्कूलवाले एक्झाम्स, पण बाकी जे काही तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये मात्र हे येऊ शकतं. नेक्स्ट आहे डायबोरेन. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहिलं असेल तुमच्या कॉलेजेसमधल्या PYQजमध्ये पण हा जो क्वेश्चन आहे तर हा 2 मार्क्ससाठी किंवा इव्हन 3 मार्क्ससाठी पण विचारला जातो. डायबोरेनचं पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ करून आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हायब्रिडायझेशन झालेलं आहे ते पण तुम्हाला विथ एक्झाम्पल म्हणजे विथ स्ट्रक्चर ड्रॉ करून प्रत्येकी सगळे पॉईंट्स लिहावे लागतात. सो हा पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला करायचा आहे डायबोरेनचा विथ अ स्ट्रक्चर. सिलिकॉन डायऑक्साईड तुम्ही स्किप करू शकता. नायट्रिक ऑक्साईड पण स्किप करू शकता. फक्त एवढं लक्षात ठेवा की ऑर्थोफॉस्फोरिकमध्ये केवढे म्हणजे काय त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे. ओके, म्हणजे H किती आहे, O किती आहे, P किती आहे, एवढं जरा लक्षात ठेवा. कारण कधी कधी तुम्हाला MCQजमध्ये OHमध्ये किती बॉन्ड्स येतात, म्हणजे या ठिकाणी आता ऑर्थोफॉस्फोरिकमध्ये OHमध्ये 3 बॉन्ड्स आहेत तर किती बॉन्ड्स येतात वगैरे असा प्रश्न विचारला जातो. सो तुम्हाला स्ट्रक्चर नाही ड्रॉ करून दिलं जाणार, तुम्हाला फक्त नाव किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला जास्तीत जास्त दिला जाऊ शकतो आणि मग तुम्हाला ओळखायचं आहे की किती OHचे बॉन्ड्स वगैरे आहेत. सो त्यासाठी हे स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे केमिस्ट्री ऑफ नोटेबल कंपाऊंड्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप नंबर 13, 14 आणि 15. अगेन महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुम्हाला बोरेक्सचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स नाही, प्रॉपर्टीज तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जातात. त्यासोबतच जे काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण कोलेमॅनाइट वापरतो, कोलेमॅनाइट वापरतो. सो बेसिकली ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. बाकी याचं जे काही कुठे बनलं, कसं बनलं ह्याचं गरज नाही आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे, नाव लक्षात ठेवायचं आहे आणि प्रॉपर्टीज, कोणत्याही 4 प्रॉपर्टीज लक्षात ठेवू शकता ज्या तुम्हाला हव्या असतील त्या. युजेस अगेन तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत 2 ते 3 युजेस, कारण हे पण एक्झाममध्ये येतात. सिलिकॉनचं फॉर्म्युला लिहायला येतो आणि आयडेंटिफाय करायला येतो.
आणि सिलिकॉन्स आपण कोणाला म्हणतो हे तुम्हाला MCQsमधून फाइंड आउट करायला पण येईल. प्रिपरेशन करायची गरज नाही आहे. प्रॉपर्टीज आणि युजेस लक्षात ठेवायचे अलॉंग विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि थोडंफार स्ट्रक्चर पण. नेक्स्ट आहे अमोनिया. अमोनियाचा पण तुम्हाला अगेन सेम प्रॉपर्टीज आणि युजेस लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज असं काही तुम्हाला डिफरन्शिएट करून नाही विचारलं जाणार, डायरेक्टली विचारलं जाईल. यू हॅव टू राईट एनी केमिकल लिहा, फिजिकल लिहा, कुठले पण लिहा, पण प्रॉपर्टीज लिहा. आणि युजेस तुम्ही यातले पण घेऊ शकता, मनाचे पण घेऊ शकता, पण शक्यतो पुस्तकामध्येच घ्या कारण चॅप्टर पूर्णतः रेक्टिफाय आहे. सो मनाने काही लिहू नका, पुस्तकामधलंच घेतलं तरी पण चालेल. चॅप्टर संपला आहे. ॲज युजल तुम्ही सगळे MCQs जे आहेत ते करणार आहात. हे जे आहे यासाठी तुम्हाला थोडंसं आपलं जे अमोनिया आहे ते रीड करावं लागेल. इव्हन आपण स्किप करत असलो तरी पण काही टॉपिक्स ज्याच्याशी रिलेटेड तुम्हाला MCQs पाहायला मिळतात एक्सरसाइजमध्ये ते तुम्हाला थोडंफार रीड करावं लागेल. ॲटलिस्ट तुम्हाला हे तरी समजावं की हे कोणत्या प्रोसेसने बनवलं जाते. आणि इव्हन तुम्हाला MCQsमध्ये विचारलं आहे त्याच पद्धतीने नेम द फॉलोविंगमध्ये पण विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो MCQs तुम्ही सगळे करणार आहात. नेक्स्ट हे बघा, तुम्हाला तुम्ही जर आपलं ऑलरेडी काय त्याचं नाव काहीतरी नाव होतं कोव्हॅलंट कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये सगळे होते. तो चॅप्टर जर तुम्ही केला असेल कंपाऊंड्सचा चॅप्टर तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल की BCl3मध्ये शेप कसा आहे, जॉमेट्री कसं आहे, तर त्याच चॅप्टरशी कनेक्टेड आहे. सो ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व करता येतील. सो ॲक्च्युली हे या चॅप्टरचं नाहीच आहे, त्याच चॅप्टरचं आहे. ठीक आहे. आय थिंक 5व्या काहीतरी चॅप्टर आहे. एक मिनिट आपण बघूयात. ॲक्च्युली 11th आणि 12thचे व्हिडिओज एकत्र होत असल्यामुळे सगळंच कन्फ्युजन झालं आहे माझं. हां येस, हा चॅप्टर नाव काय होतं याचं, कोव्हॅलंट बॉन्ड्स काहीतरी केमिकल बॉन्डिंग. सो तुम्हाला इथे जे काही स्ट्रक्चर्स वगैरे पाहायला मिळतात तर याच्यावरतीच तो क्वेश्चन आहे, रिलेटेड आहे 62, 63 वगैरे पेजेसवरती. ठीक आहे. सो तुम्ही जर हा चॅप्टर नीट केला तर तुम्हाला परत सेम स्ट्रक्चर्स या चॅप्टरसाठी करायची गरज नाही आहे. सो त्याच्यामुळे त्या मागच्या चॅप्टरसाठीच तुम्ही हे नीट रीड करून घ्या कारण त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक्स वगैरे सगळंच पाहायला मिळेल. ठीक आहे. बाकी काही क्वेश्चन्स करायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण ते सगळे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. ठीक आहे. बघा, हे ट्रेंड्स वगैरे असे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात जे मी तुम्हाला सांगितलं की फक्त कसे इन्क्रीज होतात की डिक्रीज होतात हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अगेन हे स्ट्रक्चर पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं. रेझोनन्स स्ट्रक्चर नायट्रिक ॲसिडचं हे एक एक्स्ट्रा करून ठेवा. ठीक आहे. बनाना बॉन्डचं पण आपण एक्झाम्पल पाहिलेलं आहे. सो इन दिस वे सगळे जे काही एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स आहेत ते पण कंप्लीट झालेले आहेत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला यातलेच क्वेश्चन्स एक्झाममध्ये येणार. सो ते नीट करा. फक्त हा रेझोनन्स स्ट्रक्चर फक्त माझ्याकडून सांगायचं राहिलं होतं, हे पण एक्स्ट्रा तुम्हाला करावं लागेल कारण जर तुम्हाला हा आणि म्हणजे फक्त इनऑर्गॅनिकवरती पेपर असेल तर पेपर खूप डीप येऊ शकतो. त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर्स पण नक्की करून जा. याच्यामध्ये बॉन्ड लेंथ वगैरे पण एक वरच्यावर लक्षात ठेवा. डिपेंड्स की किती मार्कांना येते, मोस्टली 2 मार्कांनाच येतं आणि एवढे लिहिलं की सफिशियंट आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.